शिवनी ग्रामपंचायत अंतर्गत जे काय भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी म्हणून मी 11/7/2024 अर्ज दिला होता। त्याच्यावरती प्रशासनानं कोणती कारवाई केली नाही म्हणून मी 12/8/2024 धरणे आंदोलनाला बसलो होतो। तर त्यावेळेस 9 जणांची चौकशी समिती नियुक्त केली, पण चौकशी समितीला 30 तारखेला चौकशी करून चौकशी अहवाल सादर करण्यासाठी आदेश दिलेला होता। पण चौकशी समितीने 30 तारखेला काही चौकशी केली नाही आणि त्यांनी 12/9/2024 अर्जदारास कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायत शिवनी येथे येऊन चौकशी केली, अर्जदाराच्या परस्पर चौकशी केली आणि जे काही संबंधित लोक आहेत भ्रष्टाचार करणारे त्या लोकांनी चौकशी समिती पूर्ण डिसेबल केलेली आहे। तरीही आम्ही 12 तारखेपासून आजपर्यंत चौकशी अहवाल द्या म्हणून पंचायत समितीच्या पाठीमागे होतो, परंतु आतापर्यंत आम्हाला चौकशी अहवाल दिला नाही। म्हणून नाईलाजाने मी आज पंचायत समितीसमोर चौकशी अहवाल मिळण्यासाठी धरणे आंदोलनाला बसलेलो आहे। तुमच्या मागण्या काय होत्या? जे काही रोजगार हमी कामं झालेले त्या कामामध्ये एक तर सर्व मशीननं काम केलेले आहेत, पुन्हा जे काही मजूर म्हणून नाव लावलेत त्या नाव लावलेल्या मजुरामध्ये वयस्कर व्यक्ती आहेत ज्यांचं 70, 75, 80 वर्षापर्यंत वय आहे। 4 मजूर असे आहेत की त्यांना रस्त्याने व्यवस्थित चालता सुद्धा येत नाही, तरी त्यांचं मजूर म्हणून नाव लावलेलं आहे। याचा अर्थ असा होतो की शिवनी ग्रामपंचायतीनं जे काही रोजगार हमी अंतर्गत जी कामं केलेली आहेत ते सर्व कामं बोगस आहेत, यंत्रणाने केलेली आहेत आणि जे काही रोजगार हमी कायदा जो आहे केंद्राने केलेला त्या कायद्याचा जो उद्देश आहे की मजुरांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, मजुराचं पोट भरलं पाहिजे, तर त्या उद्देशाला शिवनी ग्रामपंचायतनं कायम फासलेला आहे आणि त्यांनी स्वतःच्या घरी अहवाल मिळत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहील। अहवाल मिळाल्यानंतर अहवालमध्ये जर काही व्यवस्थित अहवाल असेल, जे काही वास्तव मांडलेलं असेल अहवालामध्ये, तर त्या अहवालाप्रमाणे कारवाई करा म्हणून मी आंदोलन करेल। आणि जर अहवाल जर का आमच्या विरोधामध्ये दिला किंवा अहवाल वास्तव दिला नाही, चुकीचा अहवाल दिला, तर आम्ही जिल्हा परिषद जिल्हास्तरीय चौकशी समिती नियुक्त करून शिवनी ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आंदोलन करूया।